ललिता सहस्त्रनाम हे खूप सुंदर असं आहे की तुमच्या रोजच्या जीवनामध्ये असणाऱ्या ताणतणावापासून मुक्त करणार. जसं आत्ताच्या ताईंनी सांगितलं की त्यांच्या मुलांना अभ्यासासाठी प्रॉब्लेम आहे, तर ललिता सहस्त्रनाम जरी त्यांनी म्हटलं तरी विद्या अभ्यासातले जे काही अडथळे आहेत ते दूर होतात. मात्र पुरुषांनी उच्चार करताना ललिता सहस्त्रनामाची सुरुवात ही ओंकाराने करावी, स्त्रियांनी मात्र ओंकाराचा उच्चार करू नये असं स्पष्टपणाने सांगितलंय. दुर्गा सप्तशती हा दुर्गेच्या आराधनेचा सर्वोत्तम असा राजमार्ग सांगितलेला आहे. देवीची स्तुती याच्यामध्ये आहे आणि तुम्ही दुर्गा मातेचे पाठ स्वतः करून घेऊ शकता किंवा भटजींच्या माध्यमातून करू शकता, पण स्वतः केलेले उत्तम राहतील. त्यामुळे दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही संपूर्ण या 9 दिवसामध्ये कधीही करून घेऊ शकता. आणि पापमुक्त होण्यासाठी सौंदर्य लहरी सारखा स्तोत्र जागर तुम्ही नित्य करणं गरजेचं आहे. आणि ज्यांना हेही शक्य नाही त्यांनी ओम दुर्गा देव्यै नमो नमः या मंत्राचा जेवढा जमेल तेवढा जास्तीत जास्त जप करून संध्याकाळी आणि सकाळच्या वेळेमध्ये घरामध्ये धूप जाळणं. आजकाल धूप जाळणं जर शक्य नसेल तर धुपाच्या उदबत्त्या मिळतात, त्या उदबत्त्या संपूर्ण घरामध्ये त्या धुपाचा धूर करावा.